हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. वृषाकृती. ज्याने धर्मासाठीच अवतार धारण केला आहे असा या नामाचा अर्थ. आपण भगवंताचे दशावतार डोळ्यासमोर आणले तर अनुक्रमे मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, श्रीराम, श्रीकृष्ण, बुद्ध आणि भविष्यात योजलेला कल्की अवतार असे एकापाठोपाठ एक उत्क्रांती दर्शविणारे आहेत असे आपल्या लक्षात येईल. उत्क्रांतीवाद हेच सांगतो की प्रथम जलचर निर्माण झाले, नंतर उभयचर म्हणजे पाणी आणि जमिनीवर वावरणारे कासवासारखे प्राणी, नंतर फक्त जमिनीवर संचार करणारे वराहासारखे प्राणी निर्माण झाले, नंतर पशुत्व व मानव यांच्या सीमारेषेवर असणारा नरसिंह अवतार, पूर्ण मानव असा वामन अवतार, पुढे क्षात्र तेजयुक्त परशुराम अवतार, नंतर आदर्श असा राम अवतार व परिपूर्ण असा श्रीकृष्ण अवतार दिसून येईल. त्या त्या काळाची परिस्थितीची गरज म्हणून हे अवतार भगवंतांनी धारण केलेले आपणास आढळतील. संतांच्या बाबतीत बोलायचे तर जैन, बौद्ध मतांचे खंडन करून सनातन धर्म शंकराचार्यांनी पुनर्स्थापित केला. स्वधर्माने प्राप्त स्वकर्म करून ईश्वर प्राप्ती होते हे सांगण्यासाठी ज्ञानदेव अवतरले. संघटन, बलोपासना, परमार्थप्राप्ती यांचे योग्य संतुलन राखण्यासाठी समर्थांचा अवतार झाला. मानवी जीवनात सुख, शांती, समाधान आणि उत्कर्ष यांचा परिपोष या अवतारांमुळे, संतांच्या कार्यामुळे झालेला आपणास आढळेल. मग प्रसंगी महाभारतासारखे कुरुक्षेत्रावर युद्ध देखील घडलेले आपणास आढळेल. या कौरव पांडवांच्या युद्धानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणावर नरसंहार पुढील 5000 वर्ष झालेला आपणास आढळत नाही. यावरून युद्धे देखील प्रसंगी पुढील पिढीच्या कल्याणासाठी आवश्यक ठरतात असा निष्कर्ष आपण नक्कीच काढू शकतो. एखाद्या चंदनाच्या पेटीत रत्ने, हिरे, माणके बघून आपले डोळे त्यांच्या तेजाने दिपून जावेत, अशी ही भगवंताची एकापेक्षा एक तेजपुंज नावे या सहस्रनामात आपणास आढळतील. या नामांचा उच्चरवाने उद्घोष करणे या परते भाग्य ते कोणते. हरिओम.